हाय, हॅलो. सगळ्यांना नमस्कार आणि नमस्कार मित्रांनो. आज आपण जावा म्हणजे एक यूट्यूब चॅनल आहे माझं आणि हे हे माझं यूट्यूब चॅनल आहे, परंतु दुसरं यूट्यूब चॅनल एक एज्युकेशनचं यूट्यूब चॅनल तयार करणार आहे. त्या यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ अपलोड आणि पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे. तरी पण सगळ्यांना नमस्कार मित्रांनो. आज आपण जावा म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना प्रश्न पडलेला असतं, की जावा इज मोस्ट इम्पोर्टंट इन लाईफ. लाईफमध्ये झालाय मोस्ट इम्पोर्टंट इन लाईफ. म्हणजे आज आपण जावा म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की फ्रेशर्सना जावा खूप अवघड आहे आणि जावामध्ये काही जण फोकस करत नाहीत. दुसऱ्या फील्डमध्ये जातात आणि दुसरा कोर्स निवडतात. जावा हे अवघड नाही. समजलं तर सगळं सोपं आहे. तरी पण जावासारखं कुठलंही लँग्वेज सोपं नाही. तुम्ही नेटवर्किंग जावा, क्लाउड कॉम्प्युटिंग जावा, हा पण हेवी सब्जेक्ट आहेत, अवघड आहेत. कन्सेप्ट लवकर समजत नाहीत. परंतु ह्याच्यामध्ये जावामध्ये एक जर कन्सेप्ट घेतला तर तुम्ही, ते सहज समजतो आणि तो जर रिपीट जर केला, पुढच्या वेळी रिपीट करण्याची गरज नाही. म्हणजे नेटवर्कमध्ये तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये आणि दुसऱ्या कोर्समध्ये पायथॉन नाही, परंतु दुसऱ्या कोर्समध्ये तुम्हाला आता जर शिकलात, तर परत 2 महिन्यांनी तुम्हाला कन्सेप्ट रिपीट करावा लागतो. तर त्यामुळे जावा खूप अवघड नाही. समजून घेण्यात सोपं आहे, सगळं सोपं आहे आणि जावा हे अ, एकदा जर शिकला म्हणजे एकदा जर समजून घेतला, तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. कुठं टेक्निकल फील्डमध्ये, कुठं कंपनीमध्ये एकदा जर कन्सेप्ट समजून घेतला, तर तुम्हाला तेच रिपीट यूज करायचं आहे. म्हणजे बऱ्याच जणांना जावा शिकताना जे-डी-के, जे-आर-ई आणि जे-ईमध्ये कन्फ्यूज होतो. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल. जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं असेल तर किंवा जावा सुरू करायचं असेल तर हा टॉपिक समजून खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे म्हणून हे हे म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर असे सुरू करा, की सर्वात जावा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, डायरेक्ट कन्सेप्टला हात घालतात आणि कन्सेप्ट सहजासहजी कळत नाहीत. जेव्हा जावा म्हणजे काय आपल्याला म्हणजे आता जावा म्हणजे काय? जावा कुठे यूज होतो? ते कन्सेप्ट कुठे यूज होतात? म्हणजे आपल्या काही स्टुडंटना 90% स्टुडंट फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात. फर्स्ट इयर ॲडमिशन घेतल्यावर काय होतं, की कॉलेजमध्ये शिकवतात तसंच सेकंड इयर संपतो, थर्ड इयर संपतो. हा जावा सब्जेक्ट आणि पायथॉन आणि हा कन्सेप्ट कुठे यूज करायचं, हे कोणी सांगत नाहीत. उगाच शिकत जायचं आणि डिग्री संपतो. जेव्हा आपण लास्ट इयरला प्रोजेक्ट तयार करायला सांगतात, तेव्हा कळतं की हा कन्सेप्ट इथं यूज होतो. हा कन्सेप्ट इथं होतो. सेशन कन्सेप्ट इथं यूज होतो. म्हणजे हे जेव्हा प्रॅक्टिकली करता ना, तेव्हा तुम्हाला कळतं. थिअरी सब्जेक्ट इट इज नॉट इनफ फॉर नॉलेज. म्हणजे आता जर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे असेल, तर जावा सुरू करायचे असेल, तर हा टॉपिक समजून घेणे महत्त्वाचं आहे. म्हणून हे व्हिडिओ पहा. त्यानंतर जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी वेबसाईट, ॲप अँड सॉफ्टवेअर एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवण्यात वापरली जाते. म्हणजे नंतर आता ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पोर्टंट म्हणजे जे-डी-के, जे-आर-ई आणि जे-व्ही-एम काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे फ्लो असा ठेवा, की जावा म्हणजे काय? नंतर जे-व्ही म्हणजे काय? जे-आर-ई म्हणजे काय? जे-डी-के म्हणजे काय? याचं डिफरन्स काय? हे रिअल लाईफ एक्झाम्पल कुठे यूज होतो? हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंटना माहीत नसतो हा कुठे यूज होतो. कन्सेप्ट रीड केलं की अ, एक्झाममध्ये राईट केलं की मार्क मिळवला महत्त्वाचा नसतो. मार्क कमी भेटू दे, परंतु हा
एक्झाम्पल हा कन्सेप्ट कुठे यूज होतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तेव्हाच तुम्हाला कंपनीमध्ये अ, सहज प्लेस होता. काही स्ट्रगल करण्याची गरज नाही तेव्हा प्रॅक्टिकली जर केला तर. काय होतं आम्ही 3rd, 4th इयरपर्यंत उगाच थिअरी सब्जेक्ट शिकत आलेलो असतो. तेव्हा आम्ही लास्ट इयरला असतो तेव्हा प्रॅक्टिकली काही येत नाही आणि तेव्हा स्ट्रगल लाईफ सुरू होतो आणि 1-2 वर्ष असंच वायाच होतं समजून घेण्यात, असंच कोर्स निवडण्यात म्हणजे जे-व्ही-एम आणि जे-आर-ई आणि जे-डी-के. एक जे-व्ही-एम एक इंजिन आहे आणि जे-आर-ई एक इंजिन प्लस चालवण्याची फाईल आहे. म्हणजे जे-डी-के. जे-डी-के आहे डेव्हलपरची कंप्लीट टूल किट आहे. म्हणजे जे-डी-के. इन जर म्हणजे जा व्हॉट इस जावा? सहज विचारतात तुम्हाला इंटरव्ह्यू गेला तर जर तुम्हाला फर्स्ट क्वेशन असतो, की व्हॉट इस जावा? जावा काही जण काय करतात, की पूर्ण डेफिनिशन पाठ करतात आणि इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करतात. असं केलं ना तुम्ही सहज रिजेक्ट होता. म्हणजे जावा म्हणजे डेफिनिशन पाठ केल्यावर म्हणजे त्याच्यामध्ये कन्सेप्ट विचारल्यावर तर जावामधलं काहीच येत नाही. त्याच्यामध्ये काय असतो जावा एका डेफिनिशनमध्ये पूर्ण जावाचं पूर्ण सारांश सांगितलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला व्हॉट इस जावा विचारलं तर काय सांगता? Java is general purpose, high level and static compile and interpreted platform independent and functional oriented as well as object oriented programming language. आता हे एक-एक शब्द जर समजून सांगितलं तर तुम्हाला अख्खा जावा समजतो. म्हणून पूर्ण डीपमध्ये शिका. उगं वर-वरचं शिकलं तर पूर्ण कुठलं पण हेच म्हणत नाही Python, क्लाउड कम्प्युटिंग पण डीपमध्ये प्रॅक्टिकली शिका. सहज प्लेस होता. म्हणून आता जावामध्ये जनरल पर्पज. जावा इज अ जनरल पर्पज हाय लेव्हल लँग्वेज. का जनरल पर्पज का वापरलं? इट इज जावा हे फक्त एका कामासाठी नाहीत, की वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप, डेस्कटॉप, सॉफ्टवेअर अँड बँकिंग सिस्टम असे अनेक ठिकाणी वापरलेले आहेत. म्हणून तर ह्या जनरल पर्पज अ, हा वर्ड वापरलेला आहे. हा काही स्टुडंटना जनरल पर्पज का वापरला आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड इंटरप्रिटेड अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड का वापरलं हे एक्सप्लेन करताच येत नाही. म्हणून हा तुम्हाला इंटरव्ह्यू हार्ड जातो. म्हणजे हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे माणसाला आणि स्टुडंटला सहज समजेल असा सोप्या भाषेत आणि म्हणजे सोप्या सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे. हाय लेव्हल लँग्वेज म्हणजे मशीन लँग्वेज सारखं 0-1 बायनरी नंबर म्हणजे बायनरी नंबर कोड लिहावा लागत नाही. स्टॅटिकमध्ये स्टॅटिक वर्ड का वापरलं? स्टॅटिक कंपाईल म्हणजे स्टॅटिक तुम्ही इंट ए इज इक्वल टू 0, इंट बी इज इक्वल टू 0 म्हणजे सिस्टममध्ये ए प्लस बी हा कंपाईल इथं कंपाईल होतो. म्हणून स्टॅटिक व्हेरिएबलचा डेटा टाइप आधी डिक्लेअर करावा लागतो. हे स्टॅटिक आहे. काहीच नाही. कंपाइल्ड म्हणजे जावा कोड आधी कंपाईल करतो आणि बाईट कोडमध्ये तयार करतो. इंटरप्रिटेड. इंटरप्रिटेड का वापरलं? जे-व्ही-एमचा म्हणजे आपलं जे-व्ही-एम म्हणजे जे-व्ही-एम बाईट कोड कन्व्हर्ट इंटू मशीन कोड. म्हणजे बाईट कोडला जे-व्ही-एम क्लास लोड करतो. म्हणजे आता इंटरप्रिटेड जे-व्ही-एम म्हणजे बाईट कोडला लाईन बाय एक्झिक्यूट करतो. इंटरप्रिटेड म्हणजे आता तुम्हाला सांगतो प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे व्हेन यू राइट वन्स रन एनीव्हेअर म्हणजे एकदा कोड लिहिलाय की विंडोज आणि लिनक्स, मॅक कुठेही चालतो. म्हणजे आता थर्ड वन काय आहे? फंक्शनल ओरिएंटेड म्हणजे जावामध्ये फंक्शन्स, लॅम्बडा एक्सप्रेशन हे वापरतात. त्याला फंक्शनल ओरिएंटेड म्हणतात. हे सहज आहेत, सोप्या-सोप्या आहेत, छोटे-छोटे वर्ड आहेत आणि त्याचं पण एक्सप्लेनेशन छोटे-छोटे आहेत. ह्याच्यामुळे इंटरव्ह्यू हुकू नये म्हणून सांगतो, की हे प्रिपेअर करा. ॲक्चुअली मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, की फक्त रीड करतात. ते कन्सेप्ट काय आहे समजून घेत नाहीत. म्हणून
सांगत असतो, की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जावा क्लासमध्ये ऑब्जेक्टवर काम करते. म्हणजे रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट प्रमाणे प्रोग्रामिंग करता येते. म्हणजे जे-डी-के आणि जे-आर-ई आणि जे-व्ही-एम हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो, की अजून एक कंपायलर आहे जे-आय-टी. जे-आय-टी हे कंपायलर काय करतो, की ॲज अ जस्ट इन टाईम हे पण जे-व्हीमध्येच येतो आणि जी-सी गार्बेज कलेक्शन हे 2 कन्सेप्ट आहेत. पुढे तुम्हाला समजेल ह्या कन्सेप्ट जर हे संपल्यावर. म्हणजे आता जावामध्ये जे-डी-के आणि जे-आर-ए आणि जे-व्ही-एम हे तिन्ही पाहिलेलं आहे. तरी पण ह्याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही छोटे-छोटे एक्सप्लेन केलात तरी हे पूर्ण जावा डेफिनिशन आणि जे-डी-के आणि जे-आर-ए हे पूर्ण एक्सप्लेन केलात तर तुम्हाला सहज इंटरव्ह्यू क्रॅक होतो. सहज. तो पुढच्याला कळतोच. म्हणून सांगतो की हे डीपमध्ये अभ्यास करा. वर्डचं मीनिंग समजून घ्या. उगाच असं जे जावा इज जनरल पर्पज अँड स्टॅटिक इंटरप्रिटेड लँग्वेज असं केलं तर चालत नाही. म्हणून सांगतो की हे जावा इज मोस्ट इम्पोर्टंट. आता पुढचं काय इक्लिप्स डाउनलोड करायचं. इक्लिप्स डाउनलोड केल्यावर की इक्लिप्स डाउनलोड करायचं आणि सर्च करायचं वेब ॲप्लिकेशन आणि तुम्हाला शेअर करतो स्क्रीन की थांबा. शेअर झाली का स्क्रीन? थोडं कमेंटमध्ये मला सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आता थांबा बघतो माझ्या YouTubeवर मी स्क्रीन झाली का नाही? हॅलो? हॅलो? झाली, झाली. हॅलो? झाली, झाली. आता आपण कुठे जाणार आहोत की इक्लिप्स आयडी म्हणजे जावामध्ये व्ही-एस कोड आणि इक्लिप्स आयडी वापरतात. त्या व्ही-एस कोड काही जणांना कळत नाही. म्हणून तर इक्लिप्स आयडी ओपन केलेलं आहे. की पूर्ण जावा ह्याच्यामध्ये एकदम सोप्या ह्याच्यामध्ये एकदम सोपं आहे करण्यासाठी जावा कोडिंग आणि व्ही-एस कोड काय कॉम्प्लिकेटेड आहे थोडं. त्याच्यामुळं आता काय करताय इक्लिप्स आयडीमध्ये देअर आर 3 टाइप्स ऑफ इन जावा म्हणजे जावा प्रोजेक्ट फर्स्ट वन अँड सेकंड वन इज पॅकेज अँड थर्ड वन इज अ क्लास. हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत आणि जावामध्ये.
कारण या म्हणजे 3 जावा प्रोजेक्ट आणि पॅकेजेस आणि क्लास. या प्रोजेक्टमध्ये असं झालं की फर्स्ट वन इज जावा प्रोजेक्ट कसं क्रिएट करायचं, सेकंड वन इज पॅकेजेस कसं क्रिएट करायचं आणि थर्ड वन इज क्लास. हे 3 खूप महत्त्वाचे आहेत. या तिन्हीवर पूर्ण जावा काय प्रोजेक्ट आहे ना, पूर्ण संपून जातो. डेटाबेस बॅकएंडचा. तरी पण फर्स्ट वन इज हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट. हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला एक साईड ओपन करायचं आधी. फर्स्ट वन इज क्लिक ऑन फाईल. हे आधी केलेलं आहे स्टुडंट जावा अँड हे जावा फाईल अँड क्लिक ऑन फाईल अँड न्यूला एक पॉपअप येतो. त्याच्यामध्ये अदर जर इथं जावा प्रोजेक्ट जर दिसलं तर तिथे क्लिक केलं तरी पण चालतंय आणि इथं अदरला क्लिक केलं तर पण चालतंय. बघा इथं दिसतं. डबल टॅप करायचं, ओपन झालं. तुम्हाला सहज जावाचं प्रोजेक्टचं नेम द्यायचं आणि काही पण दिलं तर चालतं, म्हणजे असं तुमच्या मनाने. आम्ही मराठी आहे. आम्ही मराठी म्हणजे हे डायरेक्ट फिनिश. पण इथं बघ आपलं जावाचं प्रोजेक्ट क्रिएट झालं. त्याच्यामध्ये जे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जे हे सगळं ऑलरेडी इनबिल्ट आहेत. म्हणजे म्हणून तर हा प्रोजेक्ट पब्लिक क्लास अँड स्टुडंट हे येत असतो. ऑलरेडी इनबिल्ट आहे. हे सोर्स पॅकेज म्हणजे याच्यामध्ये सोर्स पुढं पॅकेजेस क्रिएट करायचं. सोर्स पॅकेजमध्ये इथं बघा ऑलरेडी सोर्स पॅकेजमध्ये असं कॉम डॉट विलास अँड जावा 2.0 ह्याच्यामध्ये ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे. आता सेकंड वन इज हे आपण जावा प्रोजेक्ट कसं क्रिएट करायचं हे महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रोजेक्ट क्रिएट अँड सेकंड वन इज पॅकेजेस. हाऊ टू क्रिएट पॅकेजेस म्हणजे आता जावा प्रोजेक्ट केलेल्यामध्येच पॅकेजेस क्रिएट करावा लागतो. म्हणजे इथं काय करायचं, SRC सोर्स पॅकेज अँड राईट क्लिक करून त्याला न्यू अँड पॅकेजेस क्रिएट करायचं इथं. आणि पॅकेज क्रिएट तयार करत असताना म्हणजे पॅकेजचं नेम देत असताना काय करायचं, डोमेन नेमनी स्टार्ट करायचं. डोमेन नेम म्हणजे काय, कॉम आणि गव्हर्नमेंट इन म्हणजे दाखवतो तुम्हाला की कॉम किंवा गव्हर्नमेंट अँड इन ह्याच्यानी डोमेन नेमनी क्रिएट करायचं. डायरेक्ट केलं तर पण चालतं, परंतु या रूल्स आहेत आणि त्याच्यानेच क्रिएट करायचं. आणि कॉम डॉट नेम सॅमसंग आता 4.2.0 जर दिला तर इनव्हॅलिड पॅकेज नेम आणि म्हणजे 2.
पॉइंट चालत नाही याच्यामध्ये. इनव्हॅलिड आयडेंटिफायर म्हणजे हे जर अंडरस्कोर 0 4_0 इथं चालतो. कॉम डॉट स्पेस नो स्पेस सोडायचं आणि स्पेस हेच करायला म्हणजे 4_0 झाला. 4_0 त्याला तर तुमचं न्यू पॅकेज क्रिएट करू शकता. हेच जर पॉइंट दिला तर बघा, तर इनव्हॅलिड पॅकेज नेम अँड नॉट व्हॅलिड जावा आयडेंटिफायर म्हणतो. म्हणून सांगतो की _0 फिनिश तर कॉम डॉट सॅमसंग 4._0 हे सोर्स पॅकेज. किती पण सोर्स पॅकेज करू शकता. आता अजून एक करून न्यू मध्ये जायचं, पॅकेजेस मध्ये जायचं आणि इनच करून बघू. इन संगम .5 हे दिलं तर चालतं आहे. इन संगम हे फिनिश झालं. इन संगम अँड कॉम डॉट सॅमसंग 4_0 हे सोर्स पॅकेजेस क्रिएट झाले. म्हणजे थर्ड वन हे 2 झाले. एक जावा प्रोजेक्ट हे महत्वाचं आहे आणि सेकंड वन इज पॅकेजेस, हाऊ टू क्रिएट पॅकेजेस हे महत्वाचे आहेत. आणि थर्ड वन इज क्लास, हाऊ टू क्रिएट क्लास. सेम असंच आहे. राईट क्लिक ऑन पॅकेजेस. आता सोर्समध्ये पॅकेजेस क्रिएट झालं, ह्याला राईट क्लिक करायचं, न्यू करायचं आणि क्लासला इथं काय करायचं की आपलं नेम म्हणजे फिनिश, गिव्ह द नेम what is name, it is Ambuja. It is finish, directly finish Ambuja. It is a class, it is a Java class Ambuja. It is Java class. किती पण म्हणजे सोर्स पॅकेजमध्ये पॅकेजेस क्रिएट झाल्यावर किती पण मल्टिपल वन सोर्स पॅकेजेस टू मेनी मल्टिपल क्लास क्रिएटेड. यू कॅन क्रिएटेड मल्टिपल क्लास. जे केल्यावर स्टुडंट आता अंबुजा डॉट जावा आलं बघ, क्रिएट पब्लिक क्लास अंबुजा असं एक पेज येतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये एक हाऊ टू क्रिएट क्लास, हाऊ टू क्रिएट पॅकेजेस. फर्स्ट वन इज जावा प्रोजेक्ट. हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. तुम्ही बिगनर असाल तर जावाचे हे 3 महत्त्वाचे आहेत. जर हे तिन्ही जर केव्हा लागतात की तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट करता तेव्हा कळतो आणि कॉलेजमध्ये टीचिंग करत असता आणि समजून घेत असता तेव्हा हे महत्त्वाचे आहेत. हे जर रेफर केला तर तुमचं पुढे सुसाट गाडी पळतो आणि हेच महत्त्वाचे. हे प्रॅक्टिस करा, सारखं प्रॅक्टिस करा, सहज तुम्ही क्रिएट करू शकता. तसंच या 3 महत्त्वाच्या आहेत. तरी पण या अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये JDK आणि JRE आणि JVM महत्त्वाचे आहेत आणि जावा प्रोजेक्ट, हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट, हाऊ टू क्रिएट पॅकेजेस, हाऊ टू क्रिएट क्लास हे 3 महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे सगळं महत्त्वाचेच आहे. सोर्स पॅकेज एवढं जर केला तर तुम्हाला जावाचे पुढचं स्टेप सहज कळून जाईल. ओके. आणि टाईम झालेला आहे. ओके. किती झालं?
टाईम झालेला आहे अर्धा तास आणि मी ते एंड करतो. या लाँग व्हिडिओ बनवला तर तुम्हाला बघायला त्रास होतो. त्याच्यामध्ये ओके. ठीक आहे. पुढच्या नेक्स्ट टाईम भेटूया.